नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या मुलुक महाराष्ट्र या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला या घडीची सर्वात मोठी बातमी. राज्याचे वनमंत्री संजय राठोड यवतमाळमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या समर्थकांनी तसा दावा केलेला आहे. घरातच ते असल्याचा समर्थकांनी दावा केलेला आहे. राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे गेल्या 15 दिवसांपासून विजनवासात होते. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी त्यांच्या भोवती संशयाचं वातावरण निर्माण झाल्यानंतर त्यांच्याबद्दल अनेक आरोप केले जात असताना संजय राठोड मात्र समोर येऊन बोलायला तयार नव्हते. त्यांनी कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण किंवा आरोपांचं खंडन केलेलं नाहीये. पण उद्या ते पोहरादेवी इथं सगळ्यांच्या समोर येणार, प्रकट होणार, अशा प्रकारची चर्चा सुरू झाली होती. माहिती मिळाली होती. पोहरादेवीच्या महंतांनी त्याबद्दल सांगितलं होतं. खरं तर त्यांना पोहरादेवी इथं उद्या शक्ती प्रदर्शन करत सगळ्या महाराष्ट्राच्या समोर प्रकट व्हायचं होतं. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ 50 लोकांनाच तिथं उपस्थित राहता येणार आहे. त्यामुळे त्यांच्या शक्ती प्रदर्शनाचा डाव फसलाय असं म्हणायला हवं. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. भास्कर मेहरे आहेत आपल्या सोबत आता आणि तुषार कोहळे हे दोन्ही आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. दोघेही संजय राठोड यांच्या यवतमाळच्या घराबाहेरून आपल्या सोबत लाईव्ह आहेत. निश्चितपणे सगळ्या महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय तुषार की वनमंत्री संजय राठोड आता कुठे आहेत आणि माध्यमांच्या समोर ते कधी येणार आहेत? विलास, जर का बघितलं तर मागच्या 15 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्राला हाच प्रश्न पडलेला आहे की राज्याचे एक कॅबिनेट मंत्री तेही संजय राठोड नेमके 15 दिवसापासून कुठे आहे. सध्या आम्ही त्यांच्या यवतमाळच्या घरासमोर आहे आणि जर का तुम्ही नजर टाकली या बंगल्यावर तर या बंगल्याच्या आतमधले वरचे तर लाईट्स बंद आहे, पण खालचे काही लाईट्स सुरू आहे. याचा अर्थ की आतमध्ये कोणीतरी आहे. आणि ज्या प्रकारे या बंगल्याच्या आतमध्ये बाहेर येण्या जाण्याची जी मुवमेंट आहे, नातेवाईकांची जी मुवमेंट आहे, तर त्यावरनं एक आपले जे यवतमाळचे प्रतिनिधी आहे मेहरे, भास्कर मेहरे यांनी जी माहिती दिली त्यानुसार की ते आतमध्ये आहे अशी 100% त्यांनी खात्री दिली. त्यांच्या सूत्रांनी जी माहिती दिली त्या आधारावर आपण पुन्हा सांगत आहे की आणि तसं चित्र देखील दिसत आहे. जर का तुम्ही बघितलं तर आतमध्ये लाईट्स आहे. जर का सुरक्षा रक्षक असते, आतमध्ये कोणी नसते, याचा अर्थ की सुरक्षा रक्षक दारावर असते आणि ते बाहेर बसलेले असते. पण आतमध्ये जर का कोणी नसेल तर आतमधले लाईट लावण्याचा प्रश्नच येत नव्हता. आता आतमध्ये लाईट चालू आहे. हॉल आणि बाजूच्या रूममधले जे लाईट दिसत आहेत त्यावरनं असा एक निष्कर्ष आहे की आतमध्ये कोणी आहे. आणि जे आपले यवतमाळचे प्रतिनिधी आहे भास्कर मेहरे यांच्या खात्रीलायक सूत्रांची ही माहिती आहे. आपल्यासोबत स्वतः आपण भास्कर मेहरे यांच्याकडनं जाणून घ्या. भास्करजी, तुम्हाला जी माहिती मिळाली, काय माहिती मिळाली? एकतर जवळपास गेल्या 15 दिवसापासून संजय राठोड याचं नाव या प्रकरणामध्ये आले तेव्हापासून ते नॉट रिचेबल आहे आणि त्यामुळे संपूर्ण मीडिया आणि यवतमाळकरांचं सुद्धा त्यांच्या यवतमाळात येण्याच्याकडे लक्ष लागलेलं आहे. आणि आपले जर विश्वसनीय सूत्र आहे त्याच्यानुसार आपल्याला संजय राठोड हे काल रात्रीच यवतमाळात आले अशा प्रकारची माहिती आपल्याकडे आहे. आणि उद्याला ते या ठिकाणून पोहरादेवी या ठिकाणी जाणार आहे अशा प्रकारची माहिती आपल्याकडे आलेली आहे. विलास, जर का बघायचं झालं तर महाराष्ट्रात ही पहिली घटना आहे. म्हणजे राजकीय अनेक अशा घटना झाल्या असेल, आरोप प्रत्यारोपाच्या घटना झाल्या असेल, पण एखादा कॅबिनेट मंत्री 15 दिवसापासून बेपत्ता असतो आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यांची प्रतीक्षा करते. ही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातली पहिली घटना आहे. बघा, या संपूर्ण प्रकरणामध्ये संजय राठोड उद्या पोहरादेवीला कदाचित. पण तुषार, कॅबिनेट मंत्र्यांना सुरक्षा असते, त्यांची सुरक्षा व्यवस्था असते. मग त्यांचे सुरक्षेत जे कर्मचारी आहेत ते नेमके कुठे आहेत? सुरक्षा व्यवस्था त्यांची कुठे आहे? तिथून काही माहिती मिळते का? ते कधी समोर येणार आहेत? माध्यमांशी उद्या बोलणार आहेत? काय त्याच्याबद्दलची माहिती मिळते? त्याबद्दलची माहिती मिळते की उद्या साधारण 11:30 वाजता ते पोहरादेवीसाठी निघणार आहे आणि 1 वाजता तिथे कार्यक्रम ठेवलेला आहे. पोहरादेवी हे सर्वांना माहिती आहे की बंजारा समाजाचं शक्तीपीठ आहे आणि तिथला एक संदेश किंवा तिथल्या महंतांना घेतलेला निर्णय हा बंजारा समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे उद्या त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या समक्ष संजय राठोड ही जी काही भूमिका पूजा चव्हाण प्रकरणामध्ये मांडेल ते बंजारा समाजाला मान्य असेल. आणि महंत देखील त्यांच्या पाठीमागे हे वारंवार सांगतात की संपूर्ण बंजारा समाज हा त्यांच्या पाठीमागे आहे. त्यामुळे तिथनं एक संदेश देण्याचा ते प्रयत्न करत आहे आणि त्या पाठीमागे कुठेतरी राजकारण देखील आहे. कारण की बंजारा समाजाचं जे एक प्रतिनिधी चेहरा आहे संजय राठोड. कारण की याआधी
जर आपण बघितलं तर वसंतराव नाईकांनंतर संजय राठोडच हे बंजारा समाजातला एक चेहरा आहे. अत्यंत मागास असा समजणारा हा समाज आपण ओळख आहे. भटका समाज म्हणून ओळखला जातो आणि त्या समाजातला हा चेहरा, त्या समाजाची मोठी लोकसंख्या महाराष्ट्र असो, कर्नाटक असो, आजूबाजूच्या राज्यामध्ये आहे. त्यामुळे एक मोठी व्होट बँक देखील आहे. त्यामुळे त्यांचा चेहरा आणि त्यांच्या चेहऱ्याच्या माध्यमातून बंजारा समाजाचं एक राजकारण आता मागच्या 15 दिवसापासून सुरू आहे. त्या राजकारणाच्या शहकाटाच्या लढाईमध्ये विरोधक असो किंवा सत्ताधारी असो, यामध्ये आपला काय फायदा होईल हे मिळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यात हा संपूर्ण प्रकार पुढे आलेला आहे. पूजा चव्हाण प्रकरणामध्ये संजय राठोडची भूमिका काय असेल हे तर उद्या स्पष्ट होणार आहे. पण महत्त्वाचा विषय आहे की पूजा चव्हाण हिच्या कुटुंबाबद्दल किंवा तिच्याबद्दल बंजारा समाज काय विचार करतो हे देखील महत्त्वाचं आहे. उद्या त्यांची भूमिका कळेल. पण ज्या यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री, ज्या दिग्रस मधून ते लोकप्रतिनिधी आहेत, आपले लोकप्रतिनिधी इतक्या गंभीर आरोपाच्या नंतर 15 दिवस ना जनतेच्या समोर येतात, ज्या जनतेने त्यांना निवडून दिलं त्या जनतेला येऊन कुठलं स्पष्टीकरण देतात, ना माध्यमांना देतात, ना राज्याला देतात. या सगळ्याबद्दल तिथल्या लोकांची काय भावना आहे? त्यांना वाईट वाटतंय की आपला लोकप्रतिनिधी समोर यायला सुद्धा तयार नाहीये इतके सगळे आरोप होत असताना सुद्धा? निश्चितच जर का बघायचं झालं तर बंजारा समाजाचं एक मत पाहायला मिळालं की बंजारा समाज हा पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे. त्यांना ज्या प्रकारे विरोधकांनी त्यांच्यावर जे आरोप केले ते आरोप बंजारा समाजातल्या ज्या स्थानिक लोकांना मान्य नाहीत. त्यांना आजही वाटते की त्यांचे जे नेते आहे संजय राठोड हे आजही निर्दोष आहे आणि कुठेतरी राजकीय आरोप होत आहे. त्यामुळे राजकीय आरोप होत असल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची पहिलेच पोलीस चौकशी व्हायला पाहिजे. पोलीस चौकशीमध्ये एकदा का सत्य उघड झालं की तीच पोलीस चौकशीतली मध्ये जी माहिती किंवा जी संपूर्ण हकीकत वस्तुस्थिती पुढे येईल तेच माहिती नंतर संजय राठोड पोहरादेवीला मांडणार आहे, अशी भूमिका संपूर्ण तिथल्या बंजारा समाजाने घेतलेली आहे. आणि बंजारा समाज माफ करा तुम्हाला थांबवतोय. आता आपल्या सोबत पोहरादेवी संस्थानचे महंत सुनील महाराज जोडले गेलेले आहेत. महाराज, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. नमस्कार. 15 दिवस झाले तुमच्या नेत्याच्या विरोधात आरोपांची राळ उठली आहे. पण 15 दिवस हे मंत्री महोदय, तुमच्या समाजाचे नेते इतके गंभीर आरोप होत असताना सुद्धा समोर येत नाहीत. तुम्हाला वाईट वाटतंय? चुकलं वाटतंय त्यांचं? नाही, आणि वाईट याच्यासाठी वाटते की आमच्या समाजाचे नाही तर बहुजन समाजाचे नेते आहेत आणि त्यांच्यावर जे आरोप झालेले आहे तर मीडियामधूनच आम्ही बघितलेलं आहे. कुमारी पूजा चव्हाण हिचे आई वडील यांनी पोलिसांमध्ये बयान दिलं की आमच्या मुलीला सोरायसिसचा आजार होता आणि त्या आजारामुळे ती डिप्रेशन मध्ये आली होती आणि त्याच्यानंतर 30 लाख रुपये आमच्यावर पोल्ट्री फार्म काढल्यामुळे कर्ज होतं आणि त्या डिप्रेशन मध्ये येऊन ती एक गोळी घेत होती. कदाचित तिला चक्कर येऊन, त्या गोळीमुळे चक्कर येऊन ती पडली आहे आणि त्याच्यात तिचं आकस्मिक मृत्यू झालेला आहे असं त्यांनी बयान दिलेलं आहे. त्याच्यामुळे ते जे आरोप झालेले आहे सरासर खोटे आहे. सुनील महाराज, ज्या ऑडिओ क्लिप समोर आलेल्या आहेत त्या ऑडिओ क्लिपच्या नंतर या सगळ्याचं जे संशयाचं वातावरण निर्माण झालं, ऑडिओ क्लिप मध्ये जे संभाषण होते ते संभाषण आणि दुसऱ्या बाजूला जो घटनाक्रम आहे त्या मुलीच्या बद्दलचा, दुर्दैवी तिचा मृत्यू झालेला आहे, त्या मुलीला कोणी न्याय द्यावा असं कुणालाच वाटत नाही? नाही, निश्चितच त्या मुलीचा जे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, परंतु तिच्या आईवडिलांनी अशी स्टेटमेंट दिलेली असल्यामुळे आणि आई वडिलांवर कदाचित कुणाचा दबाव असेल, पण समाजाला वाटत नाही का आपल्या समाजातली एक तरुण मुलगी जीवानिशी गेलेली आहे आणि तिच्याबद्दलच्या काही ऑडिओ क्लिप समोर येत आहेत, त्याच्या धक्कादायक गोष्टी समोर आहेत, त्याची चौकशी व्हावी, सत्य समोर यायला हवं, तिला न्याय मिळावा असं वाटत नाही समाजाला? निश्चित आम्हाला आमच्या समाजाची एक होतकरू मुलगी यांचा मृत्यू झाल्यामुळे आम्हाला तिला म्हणजे तिच्या परिवाराला नाही तर आम्हाला सुद्धा दुःख आहे, आमच्या समाजाचं सुद्धा दुःख आहे. पण ऑडिओ क्लिप जी व्हायरल झालेली आहे ते आवाज कोणाचा आहे किंवा कसा आहे, कोणी काढलेला आहे, मग तुम्हाला वाटत नाही त्याची चौकशी व्हावी त्या आवाजाची? न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. चौकशी झाल्यानंतर फॉरेन्सिक लॅब मधून आल्यानंतर त्याच्यावर आपण भाष्य करू. महाराज, जेव्हा ह्या ऑडिओ क्लिप समोर आल्या, एक तरुणी जीवानिशी गेली, त्याची चौकशी व्हावी याच्यासाठी समाज का उभा राहत नाही?
आज समाजातली एक तरुणी जीवानिशी गेलेली आहे, समाज तिला न्याय द्यावा म्हणून उभं न राहता एका मंत्र्याला वाचवण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असं सांगण्याचा प्रयत्न करतो, याला नेमकं काय म्हणायचं? नाही, दुःख आम्हालाही आहे. कुमारी पूजा चव्हाण एक होतकरू मुलगी गेल्यामुळे, आणि त्याची चौकशी व्हावी आम्ही पहिले स्पष्ट केलेलं आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही आणि का बोलत नाहीयेत? मंत्र्यांना डिफेंड नाही. करण्यासाठी गेली 15 दिवस तुम्ही माध्यमांच्या समोर येत आहे, मंत्र्यांना डिफेंड करण्यासाठी, पण तिला न्याय मिळावा याच्यासाठी मोर्चे निघत नाहीत या महाराष्ट्रात. तुमच्या समाजातली तरुणी आहे ना ती. हो, नाही, मंत्री त्याच्यामध्ये आहे की नाही आपण डायरेक्ट कसं सांगू शकतो? मंत्र्याचा विषय सोडून द्यावं, तिला न्याय मिळावा की नाही त्याच्यासाठी तरी किमान तुम्ही समाज म्हणून, या समाजाचे महंत म्हणून, महाराज म्हणून तुम्ही त्याच्यासाठी आग्रही भूमिका घेतलेली का दिसत नाही, जेवढी तुम्ही आग्रही भूमिका मंत्र्यांना वाचवण्यासाठी घेताय? ते चौकशी महाराष्ट्र बघतोय हे सगळं तुमचं. हो, निश्चित निश्चित. कुमारी पूजा चव्हाणच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे, हे आमचं प्रामाणिक मत आहे. आणि पहिल्यापासून आम्ही हे सुद्धा सांगत आहे की चौकशी व्हायला पाहिजे. चौकशी अंती काय निघतील ते चौकशी अंती स्पष्ट होईलच. मग त्याच्यासाठी गुन्हा दाखल करावा लागेल की नाही? त्याच्यासाठी गुन्हा दाखल करावा लागेल की नाही हा प्रशासनाचा आणि पोलीस डिपार्टमेंटचा विषय नाही, पण तुमची आग्रही मागणी नाही की गुन्हा दाखल करा अज्ञात व्यक्तीच्या विरोधात आणि त्याच्याबद्दलचं सगळं काही समोर आलं पाहिजे? निश्चित निश्चित आमचं म्हणणं त्याच्यासाठी आहे. आणि ते पोलीस डिपार्टमेंट जे निर्णय घेतील, न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. आणि न्याय व्यवस्था जे निर्णय देतील तो आम्हाला सर्वांना मान्य पण आहे. आम्ही न्याय मागणार नाही, आम्ही तिच्यासाठी न्याय मागणार नाही, ही भूमिका आहे तुमची? नाही नाही नाही, आम्ही दुःखामध्ये सहभागी आहोत. अहो, दुःखात सहभागी नाही, तिच्या न्यायासाठी कोण लढणार? आज गरीब बापाची एक पोरगी जीवानिशी गेली, तिच्या न्यायासाठी कोण लढणार? समाज म्हणून तुम्ही एका व्यक्तीच्या आरोप ज्याच्यावर आहे त्याच्या मागे उभं राहताय. ज्यांची पोरगी गेली त्यांच्या मागे कोण उभं राहणार? त्या पोरीच्या न्यायासाठी कोण उभं राहणार? हॅलो, हा, तुम्हाला आवाज येतोय माझा? हो हो, हा, बोला. ज्यांच्यावर आरोप झाले त्यांच्यासाठी, त्यांच्या पाठीशी तुम्ही उभे आहात, पण जी जीवानिशी गेली तिच्या न्यायासाठी कोण उभं राहणार आहे? ती निश्चित समाज सुद्धा तिच्या न्यायासाठी उभं राहतील. चौकशी सुरू आहे. आता चौकशीचे अपडेट्स काय सध्या मला माहिती नाही. चौकशी माननीय डीजी साहेब सुद्धा चौकशी करून गेलेले आहे, मी मीडियामधूनच बघितलेलं आहे. आणि यांचे कुमारी स्वर्गीय पूजा चव्हाणचे आई वडिलांची बयान झालेले आहे. अरुण राठोडला सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे. आता सध्या पूजा चव्हाणच्या चौकशीचे अपडेट्स काय आहे हे मला सध्या माहिती नाही, कारण जे अपडेट्स मी घेत असतो हे टीव्ही वरूनच घेत असतो. आणि ती चौकशी व्हायलाच पाहिजे, आमची सुद्धा मागणी आहेच ना सर. एक अशी भावना निर्माण झालेली आहे, अशी चर्चा सुद्धा सुरू आहे, तुमच्या कानावर आली असेल, समाजातल्या बाहुबलीनं अत्याचार केला असेल आणि समाजातली गरीब कोणी असेल तर त्या गरिबांना आवाज उठवायचा नाही, अशा प्रकारचा मेसेज या प्रकरणातून गेल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. खरंच असं आहे का? गरिबांनी न्याय मागायचा नाही आणि समाजाने बाहुबलींच्याच बाजूला उभं राहायचं, असा काय मेसेज गेला का या प्रकरणातून? नाही, बिलकुल गेलेला नाही. पण माननीय संजय राठोड साहेब यांनी, तुम्ही पोहरादेवीला सगळे चॅनेल वाले आहेत बघा, 3 डिसेंबरला या बंजारा समाजाची काशी, हे जे विकासापासून वंचित होती, या काशीसाठी त्यांनी 125 कोटी रुपये मंजूर केले. आणि 125 त्याच्यात तुम्ही खुश झाले? नाही, ऐकून घ्या सर. खुश झालेलो नाही. आणि पोहरादेवीचा विकास सुद्धा होत आहे. आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये दारव्हा तालुक्याला आदिवासी समाजाचे धर्मगुरू मुंगसाजी माऊलीच्या देवस्थानासाठी सुद्धा त्यांनी जवळजवळ 25-30 कोटी रुपये आणले. आणि ते सुद्धा देवस्थान त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये, वाशिम जिल्ह्यामध्ये जिथे जिथे तांडे आहे, जिथे जिथे त्या तांड्यामध्ये सामाजिक सभागृह, त्याच्यानंतर ज्या ज्या समाजांचे हे मंदिर आहे तिथे सुद्धा त्यांनी सामाजिक सभागृह आणलेले आहे. असे म्हणजे राजकीय समाजकारण करणाऱ्या व्यक्तीवर आरोप करणं, मला तरी वाटत नाही त्यांच्यामध्ये त्यांचा हात आहे म्हणून. अहो, तुम्हाला वाटणं आणि न वाटण्याचा प्रश्न नाहीये सर. ज्याची चौकशी सुरू आहे त्याचा न्याय निवाडा तुम्ही करून निघालेले आहात. तुम्ही सरळ सांगता की ते दोषी आहेत की नाही हे पोलीस तपासानंतर सरळ समोर येईल, पण आताच तुम्ही ते निर्दोष आहेत असं सांगून समाज त्यांच्या पाठीशी असं सांगण्याचा प्रयत्न करताय. चौकशी होणार कशी?
त्यांच्यावर दबाव येणार कसा? आणि ज्या मुलीला न्याय हवाय त्या न्यायाचा आवाज मागणार कोण? न्यायाचा आवाज उठवणार कोण? हॅलो. हा सुनील महाराज बोला. हो, नाही, चौकशी सुरू आहे. चौकशीमध्ये त्यांचा निकाल, चौकशी अंतिम नाही का, त्याचे अहवाल समोर येईल, त्याच्यानंतर निश्चितच आम्ही भाष्य करू त्याच्यावर. सेवालाल महाराजांची जी तत्व आहेत त्याची मी आठवण तुम्हाला करून द्यायची नाहीये महंतजी. तुम्ही समाजाचे महंत आहात, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवताय. त्यांच्या अनेक जी वचनं त्यांनी दिलेली आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर महिलांचा सन्मान राखणं. बरोबर? मी चुकीचं बोलत असेल तर मला माफ करा. चुकीचं बोलतोय? नाही. मग महिलांचा सन्मान राखावा असं ज्या सेवालाल महाराजांनी सांगितलं, समाजाला आदर्श घालून दिला, त्या समाजामध्ये आज एका महिलेच्या पाठीशी कुणी उभं नाही. आणि त्या महिलेच्या मृत्यू प्रकरणी, त्या मुलीच्या मृत्यू प्रकरणी ज्यांच्यावर आरोप झालेत त्यांच्या बाजूने समाज उभा राहतो. समाजाच्या समोर काय आदर्श चाललाय? महाराष्ट्राच्या समोर काय आदर्श घालून देताय तुम्ही त्यांच्या गादीवर बसून? हे बघा, सेवालाल महाराजांचे विचार, सेवालाल महाराजांचे धोरण, सेवालाल महाराजांचे तत्वज्ञान आम्ही संपूर्ण समाजासमोर पोहोचवतो. आणि आमचं काम पोहोचवण्याचं, महंत या नात्यानं पोहोचवण्याचं काम, समाजाला दिशा देण्याचं काम आमचं निश्चितच आहे. परंतु तुम्ही जे म्हणता की म्हणजे चौकशीमध्ये तुम्ही सहकार्य म्हणजे तुम्ही चौकशीमध्ये तुम्ही पाटील कुमारी पूजा चव्हाणची चौकशीसाठी तुम्ही कोणी बोलायला तयार नाहीत, हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. अहो महाराज, महाराष्ट्र बघतोय. गेली 15 दिवस तुम्ही मंत्र्यांची वकिली करताय, मंत्र्यांसाठी तुम्ही खंबीरपणे उभे राहता म्हणताय, पण तुम्ही एक सुद्धा स्टेटमेंट केलं नाही की पूजाला न्याय मिळाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू किंवा तिच्या न्यायासाठी आम्ही झगडू. हे का? हे महाराष्ट्र बघतोय. प्रश्न हा पडलाय की सुनील महाराजांना झालं काय? हॅलो, मी यापूर्वी सुद्धा बाईट दिलेली आहे. त्या बाईट मध्ये सांगितलेलं आहे की आमची एक होतकरू मुलगी यांचा मृत्यू झालेला आहे. त्या मृत्यूमध्ये आम्ही दुःखात सहभागी आहोत. ठीक आहे, तुम्ही दुःखात सहभागी आहेत, पण न्यायाच्या बद्दलची जी भूमिका तुमच्याकडून असायला हवी होती ती मिळत नाहीये. धन्यवाद. न्यूज 18 लोकमतला तुम्ही बोललात सविस्तरपणे. सुनील महाराज आपल्या सोबत होते. मी पुन्हा तुषारकडे जातोय. तुषार आता संजय राठोड वनमंत्री आहेत, त्यांच्या घराच्या बाहेर आहेत आणि ते घरात आहेत अशी माहिती मिळते. तुषार, हा वेळात आपण जर का बघू, हे त्यांचं घर आहे ना, आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. आपल्यासोबत आपले इथले स्थानिक प्रतिनिधी भास्कर मेहरेजी आहे. भास्करजी, तुम्हाला जी माहिती मिळाली त्या आधारावर आतमध्ये काय चित्र आहे? एकंदरीत आपण या संपूर्ण प्रकरणामध्ये यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याशी या ठिकाणी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे संपूर्ण या प्रकरणावर ते नेमके काय बोलतात हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. दादा, संजय राठोड सर आहेत का? नाहीत ना सर. मला एक सांगा, इतक्या दिवसापासून ते इथे आहे, तुमची ड्युटी आहे, तर तुम्हाला इथे कधी भेटायला आलं होतं का? नाही ना सर. बरं, ते आलेच नाही काय? फक्त कर्मचारी, ते बंगल्यातले साफसफाईचे कर्मचारी साफसफाई करायला. आतमध्ये कोण आहे? लाईट चालू आहे, आतमध्ये कोण आहे? काही नाही, ते साफसफाईले कर्मचारी होते, त्यांच्या जेवायचं आहे ना व्यवस्था, अच्छा, त्याच्यामुळे ते लेडीज येते जेवायच्या कर्मचाऱ्याला. भास्करजी, तुम्ही सांगा, तुमच्याकडे काय माहिती आहे? हे बघा, आपल्याला आता जे गार्ड आहे यांनी सांगितलं आहे की या ठिकाणी कोणी नाही. मात्र आपले जे सूत्र आहे, विश्वसनीय सूत्र आहे, यांनी सांगितलेलं आहे की काल रात्री संजय राठोड जे आहे ते यवतमाळला या ठिकाणी आलेले आहे आणि तेव्हापासून ते यवतमाळातच आहे. मात्र नेमकं नक्की सांगता येणार नाही आपल्याला की ते याच ठिकाणी आहे, याच घरी आहे की अजून दुसरीकडे कुठे आहे हे सांगता येणार नाही. मात्र एवढं निश्चित आहे की ती यवतमाळात कालपासून आलेले आहे आणि उद्याचा त्यांचा दौरा आहे, तर तो पोहरादेवीचा दौरा आहे आणि सकाळी 9 वाजताच्या दरम्यान या ठिकाणून ते निघणार आहे, अशा प्रकारची माहिती सुद्धा आपल्याला मिळालेली आहे. विला जर बघितलं तर हे चित्र मागच्या 15 दिवसापासून आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला एकच प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे की संजय राठोड नेमके कुठे गेले. यामध्ये महत्त्वाचा विषय की संजय राठोड हे फक्त एक व्यक्ती नाही, तर ते राज्याचे कॅबिनेट मंत्री देखील आहे. आणि एखादा कॅबिनेट मंत्री 15 दिवस कसं काय बेपत्ता किंवा नॉट रिचेबल राहू शकतो, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुषार, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. एक कॅबिनेट मंत्री या राज्याचा समोर येत नाही, बोलत नाहीये. त्यांच्यावर झालेल्या आरोपांचं सोडून द्या एक वेळ, त्यांना बोलायचं नसेल, पण ज्या समाजाचं ते नेतृत्व करतायत, ज्या समाजाचे ते निर्विवाद नेते आहेत असं सांगतायत, ज्यांच्या पाठीमागे महंत सगळे उभे आहेत, त्या समाजातली एक तरुण मुलगी जीवानिशी गेलेली आहे. तिच्याबद्दल एक अवाक्षर बोलावं असं वाटत नाही वनमंत्र्यांना महाराष्ट्राच्या समोर येऊन. त्यांच्याकडे ट्विटर आहे,
त्यांनी ट्विटरवर बोलावं, त्यांच्याकडे फेसबुक आहे त्याच्यावर कमेंट द्यावी, तिला न्याय मिळावा याच्यासाठी एक कमेंट, तिला श्रद्धांजली व्हावी एवढं सुद्धा वाटलं नाही त्यांना. याच्याबद्दल नाराजी आहे का? विलास, जर का बघायचं झालं तर पूजा चव्हाण ही या समाजातल्या महिलांमधला आधुनिक चेहरा होती. जर का तिथं फेसबुकवर तुम्ही बघा तिचे फॉलोअर्स, इंस्टाग्रामवर तिचे 1 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहे. म्हणजे आपल्याला बंजारा समाजाच्या महिलांबद्दल एक असा समज आहे की ती पारंपरिक वेशभूषा असो किंवा पारंपरिक पद्धतीमध्ये जीवन जगतात. पण पूजा चव्हाण ही बंजारा समाजातला एक आधुनिक चेहरा होती आणि इतर मुलींसाठी ती एक आयडल होती. म्हणजे महत्त्वाची गोष्ट की ज्या प्रकारे ती एक आपल्या पारंपरिक आणि पारंपरिक असो किंवा त्यांच्या जीवनशैलीमध्ये ती 2 पावलं पुढे येऊन आधुनिक पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करत होती. तिचा मृत्यू झाला, त्यामुळे कुठेतरी एक आधुनिक चेहरा किंवा आधुनिक आवाज दबला गेला. त्यामुळे तिच्यानंतर जर का इतर मुलींना तिच्या पावलावर पाऊल टाकून आधुनिकतेनं आपलं जीवन जगायचं असेल, जीवनाचा आनंद घ्यायचा असेल, स्वातंत्र्याचा आनंद घ्यायचा असेल, संविधानाने महिलांना जे अधिकार दिले त्या अधिकारांचा उपभोग घ्यायचा असेल, तर इतर मुलींसाठी ही घटना निश्चितच विचार करणारी आहे की आजही समाज तिच्या पाठीमागे नाही. जरी बंजारा समाजातल्या महिला दुर्दैव म्हणावं लागेल, तिच्या न्यायासाठीचा आवाज उठत नाहीये. सुरुवातीला जोपर्यंत तुम्हाला आठवत असेल, महाराष्ट्रातल्या सुद्धा जनतेला माहिती आहे, जोपर्यंत मंत्र्यांचं नाव या प्रकरणात जोडलं गेलेलं नव्हतं तोपर्यंतच केवळ तिला न्याय द्यावा अशी सोशल मीडियाच्या माध्यमातून भूमिका मांडली जात होती. पण जेव्हा मंत्र्यांचं नाव समोर आलं तेव्हा मात्र सगळेजण शांत झाले, तिच्या न्यायाची भाषा बंद झाली. हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे. पण मुद्दा हा आहे तुषार की जेव्हा शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात, महिलांचा सन्मान करणारे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात, पण जेव्हा त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या एका नेत्यावर एवढे गंभीर आरोप झाले, ते समोर येऊन बोलायला तयार नाहीत, आरोपांचं खंडन करायला तयार नाहीत, तेव्हा पक्षातून सुद्धा दबाव वाढतोय का त्यांच्यावर की बोला, किमान तुमचं म्हणणं तरी सांगा? विलास, जर का बघायचं झालं तर ठीक आहे, संजय राठोड आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये आहे, त्यांना बोलायचं नसेल, पण राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे त्यांच्याच पक्षाचा एक कॅबिनेट मंत्री, या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भूमिका पुढे येणं अपेक्षित होतं किंवा महाराष्ट्राच्या जनतेला देखील अशी अपेक्षा होती की ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांचा स्वभाव राहिला आणि मागच्या 1.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ज्या ज्या विषयावर आपली भूमिका घेतली, या विषयावर देखील संजय राठोड प्रकरणामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्पष्ट भूमिका घेईल, जेणेकरून महाराष्ट्राच्या जनतेला एक विश्वास वाटेल की नेमकं या प्रकरणाचा तपास नीट सुरू आहे. जर का संजय राठोड दोषी असेल तर निश्चितच त्यांच्यावर कारवाई केली जाईल, दोषी नसेल तर हा वेगळा विषय. पण मुख्यमंत्र्यांनी फक्त मोगम भूमिका घेतली की तपास होईल, तपासामध्ये जे वस्तुस्थिती त्यानुसार कारवाई केली जाईल. म्हणजे मुख्यमंत्र्यांची देखील भूमिका ही मोगम असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे कुठेतरी एक प्रश्न उपस्थित झाला, कारण की महाराष्ट्राच्या जनतेला खूप अपेक्षा होत्या उद्धव ठाकरेकडनं की निदान या प्रकरणात तरी ते लवकर आपली भूमिका स्पष्टपणे मांडेल आणि जनतेच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण करेल की कॅबिनेट मंत्री असो किंवा इतर कोणी असो, ज्यांनी गुन्हा केला असेल त्याला सोडलं जाणार नाही आणि ज्यांनी गुन्हा केला नसेल त्यांना मात्र त्यांच्यावर कोणती कारवाई होणार नाही. मात्र 15 दिवस ज्या प्रकारे एक संभ्रमाची स्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाली, राजकीय वातावरण तापत घेतली जाईल आणि निश्चितपणे आता वनमंत्री संजय राठोड समोर येतात का, आपली भूमिका मांडतात का, हे पाहणं महत्वाचं आहे. कारण राज्याचा एक कॅबिनेट मंत्री अशा प्रकारे गायब राहणं, विजनवासात जाणं, हे नक्कीच विचार करायला लावणार आहे आणि दुर्दैवी आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. पण वनमंत्री संजय राठोड उद्या महाराष्ट्राच्या समोर प्रकट होणार आहेत अशी चर्चा आहे असं कळतंय. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण गाजल्यानंतर गेल्या 15 दिवसापासून वनमंत्री संजय राठोड हे विजनवासात आहेत, गायब आहेत, नॉट रिचेबल आहेत, समोर यायला तयार नाहीत. मात्र उद्या मंगळवारी 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:30 वाजता पोहरादेवी इथं ते येणार आहेत असं कळतंय. पोहरादेवीत आल्यावर ते जगदंबा मातेचं जिथं मंदिर आहे तिथं दर्शन घेतील, संत महंतांचं दर्शन घेणार आहेत, त्यांच्या स्वागताची तयारी सुद्धा केली असं कळतंय. बघा किती दुर्दैव आहे. आणि पोहरादेवी इथं करण्यात त्या सगळ्या स्वागताची कशी तयारी सुरू झाली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर गोमाशी यांनी. जेव्हा की कोरोनाच्या संकट काळात 50 पेक्षा जास्त लोकांना तिथे यायला बंदी आहे, तरी देखील तिथं शक्ती प्रदर्शन होतं का हे पाहणं महत्वाचं आहे. तयारी तर जय्यत सुरू आहे. आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं. पूजा चव्हाण मृत्यूनंतर वनमंत्री संजय राठोड यांच्यावर जे आरोप झाले होते त्यानंतर गत काही दिवसापासून संजय राठोड हे गायब असल्याचं दिसत आहे. मात्र उद्या मंगळवारी
सकाळी 11:30 वाजता ते पोहरादेवीत येत असल्यामुळे इथे पोहरादेवी इथं त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी संत महंतांनी केली आहे. सर्वात अगोदर 11:30 वाजता जे पोहरादेवी इथं येतील तेव्हा ते जगदंबा माता मंदिर, संत सेवालाल महाराज मंदिर, बाबुराव महाराज यांचं दर्शन, तसेच बाबनलाल महाराज मंदिर आणि त्यानंतर संत रामराव महाराज यांच्या समाधीस्थळी जातील. त्यानंतर इथे जे मी उभा आहे इथे ते त्यांचे जे काही चाहते आणि समाज बांधव आहे त्यांना भेटून मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. फक्त वाट आहे ती संजय राठोड केव्हा पोहरादेवी येतात आणि लोकांच्या समोर केव्हा आपलं मार्गदर्शन करतात. किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, पोहरादेवी, वाशिम. तेव्हा कोरोनाच्या संकट काळात सुद्धा पोहरादेवी इथून शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न आहे का? 15 दिवस गायब असणारे हे वनमंत्री संजय राठोड हे उद्या प्रकटणार आहेत. त्यामुळे त्यांचा प्रकट सोहळा सुद्धा तिथं उद्या खरंच होणार आहे का, यावर आपली नजर असणार आहे. आपल्या प्रतिनिधींकडून याबद्दलची माहिती घेऊया. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर याच विषयावर कायम राहणार आहोत. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत न्यूज 18 लोकमतवर. तुम्ही पाहताय मुलुक महाराष्ट्र आणि बातमी आहे ती म्हणजे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी गेली 15 दिवस संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री संजय राठोड यांचा उद्या प्रकट सोहळा पोहरादेवी या ठिकाणी होणार आहे. ते उद्या प्रकट होणार आहेत 15 दिवसाच्या नंतर. महाराष्ट्राला त्यांच्याकडून असंख्य प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, पण समोर येऊन बोलायला 15 दिवसात त्यांना एक क्षण मिळाला नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून एक शब्द बोलावा असं त्यांना वाटलं नाही, आरोपांचं खंडन करावं असं वाटलं नाही. पण आता मात्र उद्या त्यांच्या प्रकट सोहळ्याची जय्यत तयारी पोहरादेवी या ठिकाणी सुरू झालेली आहे. त्यामुळे या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी थेट संजय राठोड यांच्या घराच्या बाहेरून यवतमाळहून जोडले गेलेले आहेत. तुषार कोळे आता आपल्या सोबत आहेत. तुषार, पोहरादेवी या ठिकाणी बॅनर लावलेले चाललेले आहेत, तिथं तयारी सुरू आहे त्यांच्या प्रकट सोहळ्याची. ही प्रकट सोहळ्याची तयारी कशासाठी? समाज माझ्या मागे आजही उभा आहे हे दाखवण्यासाठी? जी प्रतिमा मलिन झाली आहे ती प्रतिमा झळाळून काढण्यासाठी? हे नेमकं सगळं कशासाठी? विलास, जर का बघायचं झालं तर मागच्या 15 दिवसामध्ये महंत असो किंवा इथले समाजाचे प्रतिनिधी असो वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन संपूर्ण समाजातल्या लोकांना भेट घेत होते आणि एक जनमत तयार करण्याचा प्रयत्न करत होते संजय राठोड यांच्या बाजूने आणि एक मोठा जाहीर कार्यक्रम घेणार होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना परवानगी नाकारली, तशी नोटीसच पाठवली की तुम्हाला 50 लोकांच्या वर तिथे उपस्थित राहता येणार नाही. आज जेव्हा नागपूर इथले यवतमाळचे जिल्हाधिकारी असो किंवा SP असो यांच्याकडनं आम्ही जेव्हा माहिती घेतली तेव्हा सांगितलं की आमच्याकडे हा अधिकृत कोणताही दौरा आला नाही, कारण की ते संजय राठोड हे कॅबिनेट मंत्री आहे. त्यामुळे जर का त्यांचा अधिकृत दौरा असेल तर त्यांना सुरक्षा पुरवावी लागते. मात्र अधिकृत दौरा नसल्यामुळे हा एक प्रकारे खाजगी कार्यक्रम झालेला आहे आता. त्यामुळे फक्त त्यांचा एक खाजगी कार्यक्रमासाठी ते उद्या तिथे जाणार आहे. त्यामुळेच पोलिसांना या संदर्भात माहिती दिली गेली नाही. आपण अजून एक तुम्हाला मी इथे माहिती दाखवतो. जेव्हा आपण बातमी दाखवली की आतमधले लाईटच चालू आहे, आता जर तुम्ही बघितले ना आतमधले सर्व लाईट बंद करण्यात आलेले आहेत. जर का तुम्ही परत एकदा आपण बघू, कारण की ज्या हॉलमधले सर्व लाईट चालू करण्यात आलेले होते आणि आपण असं म्हटलं होतं की आपल्या मेहरजींनी पण जे आपले प्रतिनिधी यवतमाळचे त्यांनी जी माहिती दिली की आतमध्ये संजय राठोड आहे आणि त्यांचे जे लाईट्स आतमधले होते ते काही रूमचे लाईट्स चालू दिसत होते. पण आता जर का तुम्ही बघितलं ना तर आतमधले सर्व लाईट्स बंद करण्यात आलेले आहे. कुठेतरी एक बातमी त्यांनी बघितली असेल किंवा त्यांच्या समर्थकांनी बघितली असेल की कुठेतरी आतमध्ये लाईट असल्यामुळे एक लोकांना संशय येऊ शकतो की जर का आतमध्ये कुणी नसेल तर मग लाईट कशाला लावण्यात आलेले आहे. आणि त्यांचे नातेवाईक देखील आतनं बाहेर येत आहे, बाहेरनं आत जात आहे. नेमकं ते कशासाठी जात आहे तर यावरनं हे सिद्ध होतं की बातमी आल्यानंतर तिथले लाईट बंद करण्यात आलेले आहे. तर एक मेहरीजींनी जी माहिती दिली त्यामध्ये निश्चितच एक खूप दावा पाहायला मिळतो. मेहरीजी, आतमध्ये लाईट बंद झाले, काय कारण वाटतं तुम्हाला? एकंदरीतच या ठिकाणी आपण पालकमंत्री संजय राठोड यांना भेटण्याचा प्रयत्न करतोय किंवा त्यांच्या संदर्भातली जी माहिती आहे ती आपण एकंदरीत घेण्याचा प्रयत्न करतोय. मात्र जे या ठिकाणी जे गार्ड आहे ते त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या ठिकाणी कोणी नाही किंवा मग ते तशा प्रकारे आतमध्ये सुद्धा जाण्यास ते या आपल्याला मनाई करून राहिलेल्या आहे आणि त्यामुळे आपल्याला आतमध्ये जाता येत नाही. लाईट बंद करण्यात बातमीनंतर लाईट बंद करण्यात एवढं निश्चित आहे की आधी सर्व घरचे जे त्यांच्या इथल्या ज्या बंगल्याच्या आहेत ते सगळे लाईट सुरू होते आणि आता ज्यावेळेस बातमी
सुरू केली किंवा न्यूज 18 लोकमध्ये ज्यावेळेस हा संपूर्ण इथला घटनाक्रम दाखवायला सुरुवात केली, त्यानंतर मात्र या ठिकाणचे लाईट जे आहे ते आपल्याला आता सध्या बंद दिसत आहे. तुषार, रात्री किती जर वाजता आले, काय जर तुमच्या सूत्रांची तुम्ही माहिती आहे? म्हणताय त्याप्रमाणे आपली न्यूज 18 लोकमत वरची ही बातमी बघितल्यानंतर लाईट बंद केल्या जात असतील, आपले प्रतिनिधी सांगतायत ते घरात आहेत. जर संजय राठोड न्यूज 18 लोकमत वर ही बातमी बघत असतील तर आज आमचं आवाहन आहे त्यांना थेट या महाराष्ट्राच्या समोर, वनमंत्री महोदय, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला तुमच्याकडून अनेक प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. तुमच्यावर जे आरोप झाले असतील त्याचे खंडन करण्याची सुवर्ण संधी तुमच्या दारात उभी आहे. आमचे प्रतिनिधी आता तुमच्या दारात आहेत. तुम्ही समोर या, महाराष्ट्राला सांगा या प्रकरणात माझी काय भूमिका आहे किंवा नाही. माझ्यावर जे आरोप झालेले आहेत तुमच्यावर, त्या आरोपांबद्दल तुमचं म्हणणं काय? तुमच्या समाजातली एक तरुण मुलगी, होतकरू मुलगी, जी तुमची कार्यकर्ती होती, ती जीवानिशी गेलेली आहे. तिच्याबद्दल किमान एक संवेदनशील वक्तव्य तरी समोर येऊन करा. ती का गेली त्याच्याबद्दल तिला श्रद्धांजली तरी व्हा. आणि तुम्ही तुमच्यावर जे आरोप झालेत त्याचं किमान खंडन तरी करा. तुमच्यासाठी अजून सुद्धा संधी आहे. संजय राठोड न्यूज 18 लोकमत जर आता बघत असतील, ते बघतायत असं आम्हाला वाटतंय, कारण लाईट आता ही बातमी दाखवल्यानंतर बंद झालेली आहे. संजय राठोड जी, तुम्ही महाराष्ट्राचे अत्यंत महत्वाचे मंत्री आहात, तेव्हा न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतोय, या समोर आमचे प्रतिनिधी तिथं आहेत. आम्ही फक्त तुम्हाला प्रश्न विचारतोय की या प्रकरणातली तुमची भूमिका काय. आम्ही तुमच्याशी फोनवर सुद्धा संपर्क करण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. फोन उचला, बोला, सांगा महाराष्ट्राला की या सगळ्या प्रकरणात तुमची बाजू काय, तुमची भूमिका काय आहे. पोहरादेवी या ठिकाणी जाऊन तुम्ही उद्या प्रकट दिन सोहळा साजरा करण्याच्या ऐवजी महाराष्ट्राच्या समोर या आणि सांगा तुमच्या समाजातली एक होतकरू तरुण मुलगी जीवानिशी गेली, त्याच्याबद्दलचे जे आरोप होत आहेत त्याच्याबद्दलचं तुमचं जे काही म्हणणं असेल, जसंच्या तसं कुठलंही एडिट न करता तुमचं म्हणणं मांडून ते महाराष्ट्राच्या समोर पोहोचवायची जबाबदारी आमची, आमचं ते काम आहे. आम्ही तुमच्या दारावर आज येऊन थांबलेलो आहोत आणि महाराष्ट्राला तुमच्याकडून अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची आहेत. संजय राठोडजी, या, बाहेर या आणि महाराष्ट्राला, तुमच्या समाजाला, ज्या समाजाला तुमच्याकडून अनेक प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. तुम्ही दावा करताय हा समाज माझ्या सोबत उभा आहे, महंत दावा करतायत की हा समाज उभा आहे, त्या समाजाला तुमच्याकडून उत्तर हवे आहेत. जे काही तुमचं म्हणणं असेल ते समोर या, महाराष्ट्राच्या समोर मांडा. न्यूज 18 लोकमत तुमच्या दाराच्या समोर उभं राहून तुमची भूमिका मांडण्यासाठी प्रयत्न करतंय. फोन उचला, फोनला उत्तर द्या. जे काही तुमचं म्हणणं असेल ते महाराष्ट्राच्या समोर मांडा. संजय राठोडजी, तुम्ही आतापर्यंत अनेक चांगली कामं याच्या आधी केली म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात, पण एखाद्या प्रकरणात तुमच्यावर आरोप झाल्याच्या नंतर अशा प्रकारे जर तुम्ही माध्यमांपासून दूर जात असाल, ज्या महाराष्ट्रानं तुम्हाला मंत्री केलं त्या महाराष्ट्रापासून पळून जात असाल, ज्या समाजानं तुम्हाला नेता केलं त्या समाजाच्या प्रश्नांना तुम्ही उत्तर देत नसाल, तर निश्चितपणे तुमच्या भोवतीचं जे संशयाचं धुकं आहे ते अधिक गडद होणार आहे. तुमची जी बाजू असेल ती जशीच्या तशी महाराष्ट्राच्या समोर येऊन मांडा. आमचं तुम्हाला आवाहन आहे की या न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आमचं व्यासपीठ तुमच्यासाठी खुलं आहे. आम्ही याच बातमीवरती आहोत. पुन्हा त्यांना सतत फोन करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, त्यांनी उचलावं. आमचे प्रतिनिधी त्यांच्या दारात आहेत, ते आतमध्ये आहेत. एक संधी आहे, एक छोटासा ब्रेक घेतोय, बघूया ते उचलतायत का फोन. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमत वर आपण नॉनस्टॉप कव्हरेज बघतोय. वनमंत्री संजय राठोड यवतमाळमध्ये दाखल झालेले आहेत असं कळतंय आणि न्यूज 18 लोकमत आता त्यांच्या घराच्या समोर आमचे प्रतिनिधी आहेत. आम्हाला जी खात्रीशीर माहिती मिळालेली आहे त्यानुसार यवतमाळ मधल्या घरी संजय राठोड पोहोचलेले आहेत. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही त्यांना आवाहन करतोय, संजय राठोडजी, महाराष्ट्राचे तुम्ही अत्यंत महत्वाचे मंत्री आहात, एका समाजाचे नेते आहात. महाराष्ट्रानं तुमच्यावर प्रचंड मोठी जबाबदारी दिलेली आहे. 15 दिवसापासून हा महाराष्ट्र तुमच्याकडून तुमच्यावर झालेल्या आरोपांचं उत्तर जाणून घेऊ इच्छितो. उत्तर नाही, किमान तुमची भूमिका तरी. तो समाज, ज्या समाजाचे तुम्ही नेते आहात, तो समाज तुमच्याकडून उत्तर जाणून घेऊ इच्छितोय की आज तुमच्यावर जे आरोप झालेले आहेत त्याबद्दल तुमचं म्हणणं नेमकं काय आहे.
पण तुम्ही उद्या पोहरादेवीमध्ये प्रकट होणार आहात आणि तिथे प्रकट सोहळा करणार आहात, हे मात्र कुठल्याही समाजाला कुणालाही मान्य होणार नाही. कारण आज तुमच्यावरती असे आरोप झालेले असताना तुम्ही महाराष्ट्राच्या समोर येऊन त्याचं खंडन करणं, त्याच्याबद्दलची तुमची भूमिका मांडणं हे अत्यंत गरजेचं आहे. न्यूज 18 लोकमत आज तुमच्या दारासमोर येऊन उभा आहे. तुम्ही समोर या, तुमची भूमिका मांडा, हे आमचं तुम्हाला थेट आवाहन आहे. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत यवतमाळ मधून, जिथं वनमंत्री संजय राठोड यांचं घर आहे. त्यांच्या घराच्या समोर आमचे प्रतिनिधी आहेत. गेल्या अनेक तासांपासून ते प्रयत्न करतायत संजय राठोड यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांच्या बद्दल किमान त्यांची भूमिका मांडावी. तुषार, तुम्ही इतके प्रयत्न करून सुद्धा आता त्यांच्या सुरक्षेमध्ये जे कर्मचारी आहेत ते सुद्धा तुमच्याशी बोलतायत. मधल्या लाईट सुद्धा बंद झालेल्या आहेत, ज्या लाईट चालू होत्या. याचा अर्थ घरात जे कोणी आहे ते बघतंय. न्यूज 18 लोकमतवर जे आवाहन आहे त्या आवाहनाच्या नंतर तरी काही हालचाल होते का? संजय राठोड यांना वाटतंय का की आपण जावं, बोलावं आणि महाराष्ट्राला सांगावं आपली भूमिका काय? विलास, जर का बघायचं झालं तर आपण पाहिलं की आतमधले जे लाईट होते ती बंद करण्यात आलेली आहे. याचा अर्थ की कुठेतरी आपल्या बातमीचा एक मेसेज आतमध्ये गेला किंवा ती बातमी ते बघत असेल की नेमकं आपल्या दारासमोर काय घडत आहे. महत्त्वाचा विषय आहे की इथे आतमध्ये जी मुवमेंट्स होत आहे, म्हणजे सुरक्षा रक्षक असेल किंवा त्यांचे नातेवाईक असेल, आतमध्ये येतात, बाहेर जातात. आता त्यामुळे आतमध्ये कोण आहे, कोणीतरी आहे, हे जे आतमध्ये जे व्यक्ती आहे, आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं भास्कर मेहरेंनी की संजय राठोडच आहे आणि ते रात्री मध्यरात्री इथे आलेले आहे आणि मध्यरात्रीपासून ते इथे आतमध्ये आहे आणि उद्या सकाळला ते इथनंच बाहेर निघणार आहे आणि ते थेट पोहरादेवीला जाणार आहे. आता पोहरादेवीला पण मोठं जंगी स्वागत त्यांची इच्छा होती आणि मोठ्या जंगी स्वागताच्या माध्यमातून तिथे सभा घेऊन त्यानंतर ते भूमिका स्पष्ट करणार होते. पण आता काय झालं की नेमकं संजय राठोड यांच्यापुढे अनेक प्रश्न आहे, कारण की एक तर कोरोनाची आचारसंहिता आहे, त्यानंतर त्यांना जो मोठा कार्यक्रम घेता होता तो घेता येणार नाही. मीडियासमोर जर आले तर मीडियाच्या प्रश्नाची त्यांना उत्तरं द्यावे लागेल. त्यामुळे त्यांनी एक मधला मार्ग थेट निवडला की पोहरादेवीला जाऊन आपलं भूमिका मांडायचं आणि त्यानंतर परत मग ती मुंबईला जाऊन सरकारचे जे वरिष्ठ मुख्यमंत्री आहे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जरी जाऊन त्यांनी आपली भूमिका मांडायची, तर हा त्यांच्या कार्यक्रमाचा नियोजनाचा भाग आहे. पण महत्त्वाचा विषय आहे की मागच्या 15 दिवसापासून ते नॉट रिचेबल आहे. महत्त्वाचा यासाठी देखील आहे की ते एक वनमंत्री आहे. वन विभागातली इतके दिवसाची जे काही कामं असेल पेंडिंग त्यांचं काय, कारण की नितीन गडकरी यांनी मागच्या आठवड्यामध्ये एक सांगितलं होतं की नागपूर ते काटोल हा जो मार्ग आहे, या मार्गाचं जे मागणी होत आहे त्या मागणीसाठी आम्हाला वन विभागाची फाईल आमची तिथे अडकलेली आहे, अंतिम टप्प्यामध्ये. ते जर का मंजूर झाली तर लगेच त्याची पुढचं काम सुरू होऊन जाईल. असे अनेक कामं असतील, म्हणजे हे एक उदाहरण आहे. राज्यातले असे अनेक कामं आहे की जे वन विभागाची त्यांच्या सहीसाठी अडकलेली असेल. मग या 15 दिवसामध्ये नेमकं काय झालं असेल, वन विभागाचा कारभार हे सगळे प्रश्न आहेतच. पण खरं तर मला न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून संजय राठोड यांना एक आठवण करून द्यायची आहे. ज्या पोहरादेवीमध्ये उद्या तुम्ही चाललेला आहात त्या पोहरादेवीमध्ये खरं तर या सगळ्या बंजारा समाजाचं एक खूप मोठं श्रद्धास्थान हे आहे आणि संत सेवालाल महाराज यांची तिथं समाधी आहे आणि त्याच ठिकाणी त्यांची शिकवण जी आहे, जी 22 वचनं आणि त्यांची शिकवण आहे, त्याच्यातली शिकवण अशी सांगते की महिलांचा आदर करा, खोटं बोलू नका, तुम्ही दुसऱ्याची निंदा करू नका, कुणाला दुखावू नका. आज त्यांची शिकवण खऱ्या अर्थानं आज देण्याची गरज आहे का? त्या शिकवणीचा विसर पडलेला आहे का मंत्री महोदयांना? आरोप इतके होत आहेत पण समोर येऊन त्याचं उत्तर द्यावं असं वाटत नाही. असं का होतंय? एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. संजय राठोडांना आवाहन करतोय, या समोर द्या महाराष्ट्राला उत्तरं जी आज महाराष्ट्राला तुमच्याकडून हवी आहेत. याला अशी आशा करतो. एक छोटासा ब्रेक घेऊन परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर नॉनस्टॉप आपण एकच बातमी दाखवतोय, ती म्हणजे संजय राठोड उद्या पोहरादेवी इथं पोहोचणार आहेत आणि त्याआधी ते यवतमाळमध्ये त्यांच्या घरी दाखल झालेत असं कळतंय. म्हणून न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही त्यांना आवाहन करतोय की संजय राठोड समोर या. महाराष्ट्राला तुमच्याकडून अनेक प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, तुम्ही तुमची भूमिका मांडा. दरम्यान पोहरादेवीचं दर्शन उद्या ते घेणार आहेत. प्रकट सोहळा त्यांचा कदाचित होतोय की काय असा प्रश्न महाराष्ट्राला पडावा अशी सगळी ही परिस्थिती आहे. जय्यत तयारी तिकडे सुरू आहे. पण त्यांच्या या उद्या प्रकट होण्याबद्दल तिथल्या महंतांनी नेमकं काय म्हटलेलं आहे जाणून घेऊया.
4-5 दिवसापूर्वी आम्ही सर्व महंत बैठक घेऊन संत बाबूसिंगजी महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत शेखर महाराज, महंत संजय महाराज आम्ही बैठक घेऊन माननीय मंत्री संजय राठोड साहेबांना आम्ही निमंत्रण दिलं की आपण इथं यावं, दर्शन करून जावं म्हणून. तर त्या निमंत्रण स्वीकारून माननीय संजय राठोड साहेब उद्या येत आहे. त्यांचं आम्ही आमच्या मठावरून सगळे महंत म्हणून आम्ही स्वागत करू. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी पायघड्या टाकल्या जात आहेत, रेड कार्पेट टाकलं जात आहे. पण दुसऱ्या बाजूला मात्र जी जीवानिशी गेली तिच्या न्यायाची मात्र कोणी बाजू मांडायला तयार नाही. हे चित्र महाराष्ट्राच्या समोर चाललंय आणि मंत्री मात्र त्याबद्दल चकार शब्द बोलायला तयार नाहीयेत. तयारी मात्र उद्याच्या प्रकट सोहळ्याची सुरू आहे. हे काय चाललंय हा प्रश्न आहे. न्यूज 18 लोकमतवर मात्र ही बातमी कायम राहणार आहे. आम्ही तोपर्यंत प्रयत्न करणार जोपर्यंत संजय राठोड समोर येऊन बोलणार नाहीयेत. आम्ही त्यांच्या घराच्या समोर आहोत, ते घरात आहेत. त्यांनी यावं आणि महाराष्ट्राच्या समोर भूमिका मांडावी. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोक.